ब्रेकनंतर ग्लोबल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। म्यानमार गेल्या शतकातल्या सर्वात भीषण भूकंपानं हादरलं। शुक्रवारी आलेल्या विनाशकारी भूकंपानं तब्बल 1600हून अधिक जणांचा मृत्यू झाला। अनेक जण बेपत्ता झालेत। अजूनही 10,000 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते। या भूकंपाचा सर्वाधिक फटका म्यानमारसह थायलंडला बसलाय। बघूया गेल्या शतकभरातील सर्वाधिक भीषण भूकंपानं कसा हाहाकार माजवलाय। म्यानमार आणि थायलंड या देशात शुक्रवारी भूकंपाचे तीव्र धक्के बसलेत। म्यानमार सरकारने नुकताच मृतांचा आकडा जाहीर केलाय। या भूकंपात देशभरात 1600हून अधिक जणांचा मृत्यू झालाय, तर जखमींचा आकडाही 3400 वर पोहोचलाय। या भूकंपाचं केंद्र मंडाले शहराजवळ होतं। तिथं 694 लोकांचा मृत्यू झालाय। तर राजधानी नायपितावमध्ये 94, क्योक्सेमध्ये 30 आणि सागाईंगमध्ये 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे। या भूकंपाची तीव्रता 7.7 इतकी जास्त होती। अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हे आणि जर्मनीच्या GFZ सेंटर फॉर जिओसायन्सनं ही माहिती दिली आहे। मात्र चीनच्या अर्थक्वेक नेटवर्क्स सेंटरनं भूकंपाची तीव्रता 7.9 इतकी नोंदवली आहे। थायलंडच्या राजधानीत बँकॉकमध्येही भूकंपाचे तीव्र झटके जाणवलेत। तिथंही प्रचंड हानी झाली आहे। एक निर्माणाधीन इमारत कोसळल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते, तर अनेक जण या भूकंपामुळे बेपत्ताही झालेत। त्यांचा शोध घेतला जातोय। त्यांच्या नातेवाईकांचा जीव आता टांगणीला लागलाय। माझी मुलगी सुरक्षित असावी म्हणून मी प्रार्थना करते। ती वाचली असावी आणि आता रुग्णालयात असावी अशीच सतत प्रार्थना करते। हे सगळंच सगळं कोसळलं। मला प्रचंड धक्का बसला। माझा नवरा तेव्हा इथे काम करत नसेल अशी मला आशा आहे। तो साधारणपणे 2 साईटवर काम करतो। मी माझ्या मुलांना सांगितलंय की मी त्यांच्या वडिलांना घरी घेऊन येईन। नेमकं काय झालंय हे मी त्यांना सांगितलेलं नाही। इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती आहे। ढिगारा उपसून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र 72 तासांनंतर हे कार्य कितपत सुरू राहील, त्यातून किती जण वाचतील या संदर्भात खात्रीलायकपणे सांगता येत नाही असं उपपंतप्रधानांनी म्हटलंय। तसेच अधिक अत्याधुनिक यंत्रांची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे। आमच्याकडे पुरेसं मनुष्यबळ आहे, संसाधनही पुरेशी आहेत। मात्र जर आम्हाला कोणी मदत देऊ केली, विशेषतः तंत्रज्ञानाची मदत दिली तर ती आम्ही आनंदाने स्वीकारू। थायलंड आणि म्यानमारमध्ये झालेल्या या विनाशकारी भूकंपाची दृश्य साऱ्या जगानं पाहिली आणि सारं जग हेलावून गेलं। रशिया, चीन, भारतानं तातडीनं या देशांकडे मदत रवाना केली आहे। भारताकडून पाठवण्यात आलेली मदत यांगूनमध्ये शनिवारी पोहोचली। 80 जणांचं भारतीय बचाव पथक देखील म्यानमारमधील बचाव कार्यात सहभागी झालंय। तंबू, ब्लँकेट्स, स्लीपिंग बॅग्स, अन्न पुरवठा, आरोग्य किट्स, जनरेटर्स आणि काही औषधं अशी सुमारे 15 टनांची पहिली मदत म्यानमारकडे सुपूर्द केल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे। दरम्यान म्यानमारमध्ये झालेला हा भूकंप गेल्या शतकभरातील सर्वाधिक भीषण भूकंप मानला जातोय। या भूकंपाचं केंद्र मंडाले शहराजवळ होतं। या आधीही म्यानमारच्या इतिहासात भीषण भूकंप झालेत। थायलंडच्या तुलनेत म्यानमारमध्ये जास्त भूकंप येतात। अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेच्या अहवालानुसार 1930 ते 1956 या कालावधीत सागँग फॉल्टजवळ 7 रिश्टर स्केल तीव्रतेचे 6 भूकंप आले। हा सागँग फॉल्ट म्यानमारच्या मध्य भागातून जातो, त्यामुळे या भागात भूकंप होण्याची शक्यता अधिक असते। थायलंड भूकंप संवेदनशील क्षेत्र नाहीये। म्यानमारमध्ये होणाऱ्या भूकंपाचे धक्के थायलंडपर्यंत जाणवतात। तर बँकॉकमध्ये इमारती बांधताना भूकंपविरोधी तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही, त्यामुळे भूकंप झाल्यास येथे नुकसान जास्त होऊ शकतं आणि त्याचा प्रत्यय शुक्रवारी आलाच। बँकॉकमधल्या अनेक गगनचुंबी इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या हलत होत्या। त्यांना जोडणारे स्कायवॉकही तुटले, तर त्यांच्या रूफटॉपवरील स्विमिंग पूलमधलं पाणी धबधब्यासारखं कोसळलं। दरम्यान गेल्या 3 महिन्यातला आशियामधला हा दुसरा भीषण भूकंप आहे। जानेवारी महिन्यात तिबेटमध्ये आलेल्या भूकंपामुळे देखील सुमारे 400 जणांचा मृत्यू झाला होता। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।